बघूया विदेशाचा पहिला चेंडू सामनाकरी फलंदाज अनिल उजव्या हाताचा हा फलंदाज आणि हा चेंडू बॅटची कट घेते कुठली धाव नाही सुंदर असा चेंडू विदेशाचा पुढचा चेंडू विदेशाचा सामनाकरी फलंदाज अनिल विदेश अनिल आणि हा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने तडकावून दिला चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकाराटी आणि या 4 धावांनी आपल्या संघाचं खातं खोलतोय तनिष्का टायगर संघ आणि मनीष अनिल सुद्धा आपल्या संघाचं खातं खोलतोय धावसंख्या होते 4 पहिले षटक मार्गस्थ बघूया विदेशाचा पुढचा चेंडू सामनाकरी फलंदाज अनिल अनिल टू विदेश आणि हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू होतो सीमारेषा बाहेर चौकाराटी आणि या 4 धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते 8 सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते अनिल याच्याकडून जे महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत बघूया विदेशाचा पुढचा चेंडू सामनाकरी फलंदाज अनिल काय करतोय आपल्या संघासाठी पुढचा चेंडू बघूया आणि हा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू चेंडू जातो सीमारेषा जवळ सीमारेषा बाहेर चौकाराटी आणि या 4 चौकार आणि चौकार हॅट्रिक सुद्धा पूर्ण होते अनिल याची आणि धावसंख्या होते 12 पहिले षटक मार्गस्थ पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक विदेशाचा पुढचा चेंडू सामना करेल अनिल बघूया काय करतोय आपल्या संघासाठी विदेश अनिल आणि हा चेंडू थोडा वेळ हवेत आहे तिथे क्षेत्ररक्षक आहे झेल पकडला तो अनिलचा हादरा बस विकेट होतोय झटका बसो अनिलच्या रूपाने भल्यांची उडवून झोप आयोजन केलं अर नावात नाही रे गावात दम आहे नांदेड प्रीमियर लीग अर नावात नाही रे गावात दम आहे नांदेड प्रीमियर लीग नावात नाही रे गावात दम आहे नांदेड प्रीमियर लीग आणि आता सलामीला येतो अजय जसा भारतीय संघाचा रोहित शर्मा तसा नांदेडना संघाचा अजय रोहित शर्माची उपमी याच्या आधीच्या सामन्यात 66 धावांची खेळी केली होती अजयाने आणि आता बघूया विदेशाचा पुढचा चेंडू सामना करे अजय विदेश अजय विदेशाचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू थोडासा ऑफ साइडच्या दिशेने ढकलून दिलेला चेंडू एक धाव मात्र पळून काढले ते एका धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते 13 तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 13 तर दुसरे षटक घेऊन येतो अनिकेत स्ट्राइकला येतो अजय धावसंख्या होते एका पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
13. फार वेळ घेता बाजी वॉरियर्स संघ. बघूया अनिकेत दुसरे षटक घेऊन येतोय. अनिकेतचा पुढचा चेंडू सामनाकारी फलंदाज अजय काय करतोय आपल्या संघाटी आणि हा चेंडू आणि झेल पकडला जातोय. कॉटन बोल्ड होतोय. अनिकेत यांनी सुंदर असा झेल पकडला जातोय. सुंदर झेल पकडला जातो अनिकेत द्वारा. मनीष पाटील यांसाठी प्रति षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक विजय शेलार यांच्याकडून. बघूया अनिकेत टू मनीष. आणि हा चेंडू थोडासा लेग साईडच्या दिशेने तडकावून दिला. एक धाव मात्र पळून काढले ते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 14. दुसरे षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी पियुष याच्यावर. बघूया अनिकेत याचा पुढचा चेंडू. फार वेळ घेता बाजी वॉरियर्स संघ. आज आज शेवटचा दिवस आहे. पुढचा चेंडू अनिकेतचा सामनाकारी फलंदाज पियुष. आणि हा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने तडकावून दिलेला चेंडू. एक धाव मात्र पळून तिथे झटका बसतोय पियुषच्या रूपाने. तिसरा झटका बसतोय. धावसंख्या होते 14. 3 बाद 14. बघूया पुढचा चेंडू अनिकेतचा सामनाकारी फलंदाज रोहित. उजव्या हाताचा हा फलंदाज. फार वेळ घेता. प्रत्येक बॉलाला तुम्हाला फिल्डिंग लावावी लागते. बघूया बाजी वॉरियर्स. आणि हा चेंडू सुंदर असा चेंडू. रोहित याला काही समजला नाही. सरळ जातोय यष्टी रक्षकाकडे. कुठलीही धाव नाही. धावसंख्या स्थिरावते 14 वर. बघूया पुढचा चेंडू अनिकेतचा सामना करेल फलंदाज रोहित. आणि पुन्हा एकदा चेंडू. रोहित याला काही समजत नाही. सरळ जातोय. कुठलीही धाव नाही.
पुढचा चेंडू अनिकेतचा सामनाकरी फलंदाज रोहित. उजव्या हाताचा हा फलंदाज काय करतोय आपल्या संघासाठी. आणि हा चेंडू चेंडू थोडा वेळ हवेत आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे. झेल मात्र पकडला तो. चौथा झटका बसतो रोहितच्या रूपाने तनिष्का टायगर संघाला. धावसंख्या होते 14. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 14. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली अनिकेत याच्याकडून. 3 विकेट आणि 1 धाव. सुंदर अशी गोलंदाजी. प्रति षटकास मनीष पाटील यांना विजय शेलार यांच्याकडून 100 रुपये. बघूया मनीष पाटील. आणि हा चेंडू जातोय सीमारेषा बाहेर षटकारासाठी. आणि पहिला षटकार विजय शेलार यांनी जसा अनाउन्स केला त्याप्रमाणे मनीष पाटील यांनी षटकार ठोकून आपले 100 रुपये विजय शेलार जमा करायचे आहेत. धावसंख्या होते 20. पुढचा चेंडू अनिकेतचा सामनाकरी फलंदाज मनीष. बघूया अनिकेत. आणि हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा वाईट चेंडू. एक अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 21. पुढचा चेंडू अनिकेतचा सामनाकरी फलंदाज मनीष. आणि हा चेंडू मनीषाला काही समजत नाही, सरळ जातोय, कुठली धाव नाही. धावसंख्या स्थिरावते 21 वर. एक जुना जाणता खेळाडू मनीष. बघूया अनिकेतचा पुढचा चेंडू सामनाकरी मनीष. आणि हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा वाईट चेंडू. एक अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 22. तिसरे षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. बघूया अनिकेतचा पुढचा चेंडू सामनाकरी फलंदाज मनीष काय करतोय आपल्या संघासाठी. आणि हा चेंडू फुलटॉस चेंडू जातोय. स्टेट ड्राईव्ह केलाय. 1 धाव मात्र पळून काढली. ते एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 23. बघूया अनिकेतचा पुढचा चेंडू सामनाकरी फलंदाज योगेश. आणि हा चेंडू थोडा वेळ हवेत आहे, तिथे क्षेत्ररक्षक धावतो. झेल होतो की काय. आणि झेल पकडला तो. योगेशचा विकेट होतो. नवीन फलंदाज जातोय भूषण. योगेशची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो भूषण. रावण ग्रुप संघाचा कर्णधार आणि जियास इंटरप्राइजेस संघाचा कर्णधार टॉस साठी येत आहे. अनिकेतचा पुढचा चेंडू सामनाकरी फलंदाज भूषण. आणि हा चेंडू ऑन साइडच्या दिशेने तडकावून दिलाय. 1 धाव मात्र पळून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का. दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण. या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 25. तिसरे षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकात काही चेंडू शिल्लक. अनिकेतचा पुढचा चेंडू सामनाकरी फलंदाज भूषण. आणि हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने तडकावून दिलेला चेंडू. 1 धाव मात्र पण चेंडू जातो सीमारेषा बाहेर चौकाराटी. या 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 29.
100चा थंडा हो आम्हाला. तीन ष- तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 29. नवीन गोलंदाज येतोय पारस. सामनाकरी फलंदाज मनीष. पारस टू मनीष. बघूया. आणि हा फुलटॉस चेंडू चेंडू येतोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 35. विजय शेलार आपले 100 रुपये दुसरे जमा करायचे. दुसरा षटकार मनीष पाटील यांच्याकडून पाहायला मिळतोय. बघूया पुढचा चेंडू पारस याचा. आणि हा चेंडू लेग साईडच्या दिशेने तडकावून दिलेला चेंडू. एक धाव मात्र पळून दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो का. एकच धाव. या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 36. तसेच आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक तसेच प्रसाद बिअर शॉप मालक संतोष भोईर यांचे इथे आगमन झाले. मंडळ आभारी आहे. पुढचा चेंडू पारस याचा. बघूया पारस याचा पुढचा चेंडू. सामनाकरी फलंदाज भूषण. भूषण याला काही समजला नाही. सरळ जातोय यष्टीरक्षकाकडे. कुठलीही धाव नाही. धावसंख्या स्थिरावते 36. पुढचा चेंडू पारस याचा. सामनाकरी फलंदाज भूषण. आणि हा चेंडू पुन्हा एकदा भूषण याला काही समजला नाही. सरळ जातोय. कुठलीही धाव नाही. धावसंख्या स्थिरावते 36. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू भूषणसाठी. आणि हा चेंडू येतोय सीमारेषा बाहेर चौकाराठी. या 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 40. चौथे षटक मार्गस्थ. चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. बघूया पारस याचा पुढचा चेंडू. सामनाकरी फलंदाज भूषण. आणि हा चेंडू थोडा वेळ हवेत आहे. चेंडू सीमारेषा बाहेर षटकारासाठी. आणि या 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 46. 47 धावांचं आव्हान बाजी वॉरियर्स संघासमोर. कुठे टामिटा दोनच जिंकल्यात.
आपण देणार हरवलं तांबाट्याला. अजून कोणला हरवलं? ते तांबाटेवाल्या तांबाट्यानं कोण कोण अजून कोणी आपण हरवले. दोन जिंकल्या कोणती रावण आणि आता यांच्या विरुद्ध रावण विरुद्ध आणि जयंत विरुद्ध जिंकले ना ते. मयूर आहे. त्यांची पाचवी मॅच आहे. त्यांची पण आणि काही संजीवन पाचवीच मॅच आहे. नाणेफेकीसाठी यायचंय. रावण ग्रुप संघाचा कर्णधार आणि जियांश एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. मी आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक संतोष भोईर यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं टॉस करण्यासाठी. दरम्यान टॉस होतो. रावण ग्रुप वर्सेस जियांश एंटरप्राइजेस. यायचं आहे आपण. कोण बोलणार आहे? हात लागला का? अरे माझा अंगावर हात लागलच नाही. हात लागलाय. असा कुठे हल? असा काय भाऊ थांब. असा बघ. बॉल देत आहे. बॉल फिल्डिंग घेतलेले. थंडा ना त्यांना एक दे ना थंडा आणून. त्यांना सांग ना सुनीलला होणार तरी तुला पाठव. रावण ग्रुप संघाने नाणेफेक जिंकून 47 धावांचं आव्हान समोर आहे बाजी वॉरियर्स संघासमोर. तर रावण ग्रुप संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले जियांश एंटरप्राइजेस संघाला. त्यांची लिहून ठेव. रावण जिंकले. अनिल याचा पुढचा चेंडू सामना करे फलंदाज सनी आणि हा चेंडू होतोय सीमारेषा बाहेर षटकारासाठी आणि या 6 धाव्याने खातं खोललं जातंय. बाजी वॉरियर्स संघाचं धावसंख्या होते 6. अनिल याचा खरपूस समाचार घेतला जातोय पहिल्याच चेंडूवर. बघूया अनिल याचा पुढचा चेंडू सामना करे फलंदाज सनी. बघूया अनिल याचा पुढचा चेंडू सामना करे फलंदाज सनी आणि हा चेंडू पुन्हा एकदा झेल मात्र सुटली जाते. दोन धावा मात्र पळून काढल्या जाते. या 2 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 8. पुढचा चेंडू अनिल याचा सामना करे फलंदाज सनी. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर झेल मात्र सुटला आणि 2 धावा मात्र पळून काढल्या होत्या. आणि हा चेंडू सनी याला काही समजला नाही. सरळ जातोय एसटी रक्षकाकडे. कुठली धाव नाही. धावसंख्या स्थिर राहते 8 वर. पहिले षटक मार्गस्थ. पहिल्या षटकात काही चेंडू शिल्लक. बघूया अनिल याचा पुढचा चेंडू सामना करेल फलंदाज सनी टू अनिल. बघूया
आणि हा चेंडू पुन्हा एकदा सनी याला काही समजला नाही, सरळ जातोय, कुठली धाव नाही, धावसंख्या स्थिरावते 8 वर. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 चेंडूवर षटकार, एका चेंडूवर षटकार आणि 2 धावा मारल्यानंतर 2 चेंडू निर्धाव टाकले अनिल याने. बघूया अनिल याचा पुढचा चेंडू. सामनाकरी फलंदाज सनी आणि हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तडकावून दिलेले चेंडू. एक धाव मात्र पळवून काढले ते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 9. थोडीशी मी वेगळी माहिती सांगतो जे तनिष्का टायगर संघाची. तनिष्का टायगर संघामध्ये एक गोलंदाज आहे जो नौका गोलंदाज म्हणून ओळखला, तो साहिल पाटील. मला तरी वाटते त्याला या मॅचमध्ये गोलंदाजी दिली जाईल का काय, बघूया. अनिल याचा पुढचा चेंडू. सामना करेल फलंदाज विदेश आणि हा चेंडू विदेशाला काही समजला नाही, सरळ जातो, षटक संपते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 9. पुढचा चेंडू. वासुदेवाचा सामना करी फलंदाज सनी आणि हा चेंडू फलंदाजाला काही समजत नाही, कुठली धाव नाही, धावसंख्या स्थिरावते 11 वर. दुसरे षटक मार्गसह. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. बघूया वासुदेवाचा पुढचा चेंडू. सामना करी फलंदाज सनी आणि हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा, वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 12. दुसरे षटक मार्गस्थ. बघू द्या वासुदेव यांचा पुढचा चेंडू. सामना करी फलंदाज सनी आणि हा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते वासुदेव याची. चेंडू. धावसंख्या स्थिरावते 12. पुढचा चेंडू वासुदेवाचा. सामना करी फलंदाज सनी आणि हा चेंडू लेग साईडच्या दिशेने तडकावून दिला. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकारासाठी. या 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 16.
दीपेश भोईर कारिवली, आपण सुद्धा कारिवली गावचे समाजसेवक, आपण सुद्धा इथे येऊन बसायचं आहे. सुंदर अशी गोलंदाजी वासुदेव याची. धावसंख्येत वाढ, धावसंख्या स्थिरावते 16 वर. बघूया वासुदेवाचा पुढचा चेंडू. सामना करील फलंदाज सनी. आणि हा चेंडू पुन्हा एकदा सनी याला काही समजत नाही, सरळ जातोय. गडी बाद होतोय. पहिला झटका बसतो सनी याच्या रूपाने. धावसंख्या होते, धावसंख्या स्थिर होते 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 16. आता मात्र 12 चेंडू 31 धावांची गरज बाजीवर संघाला. आणि धडाडीचा गोल फलंदाज अनिकेत. सनी याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो अनिकेत. बघूया पंचाची वाद घालू नये. पेनल्टीचा सामना करावा लागेल पंचांची वाद केल्यास. नवीन गोलंदाज येतोय, तिसरे षटक घेऊन येतोय मनीष. आता मात्र 12 चेंडू आणि किती 31 धावा. बारा चेंडू 31 धावा. तनिष्का टायगर घाई करा जरा. पंच चालू करायचं सामना. बघू मनीषाचा पुढचा चेंडू. सामना करेल फलंदाज विदेश. डाव्या हाताचा हा फलंदाज. बघूया मनीष टू विदेश. आणि हा चेंडू एक धाव मात्र पळून काढले ते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 17. तिसरा पंच म्हणून तिसरा पंच बोलवलेले. बघूया मनीष तो अनिकेत. हा चेंडू येतोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 22.
पुढचा चेंडू सामनाकरी फलंदाज अनिकेत काय करतोय आपल्या संघासाठी आणि हा चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 28. आता मात्र पूर्णपणे समान झालेली मॅच. बघूया मनीषाचा पुढचा चेंडू सामनाकरी फलंदाज अनिल काय करतोय आपल्या संघासाठी आणि हा चेंडू लेग साईडच्या दिशेने तडकावून दिलाय. आता तिथे मात्र झेल पकडला जातोय. मोठा मासा लागला तो अनिकेतच्या रूपाने. धावसंख्या होते 28. तिसरे षटक मार्गस्थ. धावसंख्या होते 28. सात चेंडू 19 धावा. 8 चेंडू 19. आठ चेंडू 19 धावा. बघ धावसंख्या होते 28. बघूया मनीषाचा पुढचा चेंडू सामनाकरी फलंदाज अनिकेत आणि हा चेंडू होतोय सीमारेषा बाहेर चौकारासाठी आणि या 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 32. तिसरे षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. आता मात्र 7 चेंडू 15 धावा. बघूया पुढचा चेंडू मनीषाचा सामनाकरी फलंदाज अनिकेत आणि हा चेंडू थोडा वेळ हवेत आहे. चेंडू तिथे क्षेत्ररक्षक धावतात. एक धाव मात्र पळून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा सहज पूर्ण. या 3 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 35. आता मात्र 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू 12 धावा. पाणी आहे का. आता मात्र 6 चेंडू 12 धावा. चौथे षटक घेऊन येतो अजय. सामनाकरी फलंदाज अनिकेत. अजय टू अनिकेत आणि हा चेंडू होतोय सरळ सीमारेषा बाहेर चौकारासाठी आणि या 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 39. आता मात्र 5 चेंडू 8 धावा. बघूया अजय टू अनिकेत. अजयचा पुढचा चेंडू सामनाकरी फलंदाज अनिकेत आणि हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने तडकावून दिलेला चेंडू. एक धाव मात्र पळून काढले ते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का. एक धाव. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 40. 4 चेंडू 7 धावा. बघूया
पुढचा चेंडू सामनाकरी फलंदाज डाव्या हाताचा हा फलंदाज विदेश 4 चेंडू 7 धावा बघूया 4 चेंडू 7 धावा अजयचा पुढचा चेंडू सामनाकरी फलंदाज विदेश आणि हा चेंडू हवेत आहे तिथे क्षेत्ररक्षक धावतोय झेल मात्र सुटला जातोय 2 धावा मात्र पळून काढल्या त्यात या 2 धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते 42 3 चेंडू 5 धावा अजय टू विदेश बघूया आणि हा चेंडू पुन्हा एकदा आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते 2 धावा मात्र पळून काढला त्या या 2 धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते 44 आता मात्र 2 चेंडू 3 धावा बघूया दोन चेंडू 3 धावा बघूया अजयचा पुढचा चेंडू सामनाकरी फलंदाज 2 चेंडू 3 धावा बघूया अजय टू विदेश आणि आता मात्र 1 चेंडू 3 धावा आता मात्र 1 चेंडू 3 धावा फलंदाज जायचा आहे नवीन फलंदाज जायचा आहे 1 चेंडू 3 धावा नवीन फलंदाज आहे तो आशू पूर्ण संघाची जबाबदारी आशू याच्यावर क्षेत्ररक्षण लावून घ्या तनिष्का टायगर 1 चेंडू 3 धावा एक चेंडू 3 धावा क्षेत्ररक्षण लावून घ्या तनिष्का टायगर बघूया काय करतोय आशू आपल्या संघासाठी काय करतोय अजय आपल्या संघासाठी आता मात्र 1 चेंडू 3 धावा सुंदर सामना पाहायला मिळतो सर्व प्रेक्षकांची मने जिंकली जातात या सामन्याने 1 चेंडू 3 धावा बघूया सामनाकरी फलंदाज आशू 1 चेंडू 3 धावा अजय टू आशू दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज यांच्यावर फुल प्रेशर बघूया एक चेंडू 3 धावा बघूया सामनाकरी फलंदाज आशू आणि हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणार चेंडू पंचांचा इशारा वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव या अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते
45. आता मात्र एक चेंडू 2 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. एक चेंडू 2 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. एक चेंडू 2 धावा. बघूया. बघूया. अजय टू आशू. एक चेंडू 2 धावा. आणि हा चेंडू जातोय सीमारेषा. आणि याच बरोबर बाजी वॉरियर्स संघ विजयी होतोय. यहाँ भी हो